तीन घटक पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार साहेब गट, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना. तिन्ही पक्षाला तिकीट मिळण्याची समान संधी आहे. मी माझ्या तुतारी चिन्हावर तिकीट मागण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्या अनुषंगाने मी या भागाचा आमदार राहिलेलो आहो. गेल्या 14 वर्षाच्या राजकीय जीवनात मी थोडंफार काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्याचं समाधान केलं असेल नाही आहे, तरी भविष्य काळात जर मला महाविकास आघाडीकडून संधी मिळाली तर माझ्या अशा प्रकारचं माझा जाहीरनामा आहे, हे काम मी करून दाखवण्याचा प्रयत्न करणार किंवा कोणत्याही परिस्थितीत हे काम करणार. अजून तिकीट कोणत्याही पक्षाला सुटलेली नाही आहे. मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जाहीरनामा दिलेला नाही आहे. माझ्या तुतारी पक्षाकडून मी जाहीरनामा दिलेला आहे. मी तिकीट मागत आहे पक्षश्रेष्ठींकडे. वरच्या नेत्यांमध्ये वाटाघाटीमध्ये जे निर्णय होईल आणि मला तिकीट सुटणार अशी मला अपेक्षा आहे. तर त्या तिकीट सुटायला अजून बोलणी चालू झालेली नाही, कदाचित वेळ लागेल. त्या अनुषंगाने मी माझी तयारी करून लोकांकडे जात आहे. लोकांना माझा परिचय आहेच किंवा नसेल, त्यांना परिचय देत आहे. व मला संधी द्या आणि तुमचा आशीर्वाद द्या. ह्या जाहीरनाम्यामार्फत मी लोकांचा आशीर्वाद आणि समर्थन घेण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाकडून तुम्हाला जर संधी मिळेल तर काय जाहीरनामा केलेला आहे सध्या तुम्ही? हेच जे जाहीरनामा आहे तेच की आता जे शहरात वातावरण आहे, आपल्या जसं मुंबईत टोडी गँग चालायची, आपल्या यवतमाळमध्ये आता क्राईम कॅपिटल झालेलं आहे. रस्त्याची दुरावस्था आहे. अमृत योजनेचं अजूनपर्यंत पाणी मिळालेलं नाही. अनेक ग्रामीण भागात समस्या आहे. रस्ते नाही, पिण्याचं पाणी नाही. एवढ्या योजना केंद्र सरकारनं राज्य सरकारनं आणलेल्या आहे, शेवटच्या लोकांपर्यंत ते पोचत नाही आहे. तर आपला जे यवतमाळ विधानसभा मतदारसंघ आहे हा शहरी आणि ग्रामीण भागात असा विखुरलेला आहे. तर ह्या सगळ्या लोकांचं समस्याचं कमीत कमी दर्जेदार चांगले रस्ते, 24 तास 7 दिवस पिण्याचं मुबलक पाणी व सगळ्यात माझा मुख्य मुद्दा आहे गुन्हेगारी व भयमुक्त यवतमाळ. या विषयावर मी जास्त जोर देऊन जाहीरनामा देत आहे. प्रत्येक पक्ष बाकीचे काँग्रेसचे आमच्याही पक्षात अजून इच्छुक असणार, तर प्रत्येकजण आपापला प्रयत्न करणार. मी माझ्या परीनं प्रयत्न करत आहे. मला जर पक्षश्रेष्ठींनी संधी दिली तर माझा 6 वर्षाच्या कार्यकाळात अनेक आमदार असतील, मी कुणाचं नाव घेत नाही. माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा दाग नाही आहे. मी कुणाला लुबाडलेलं नाही आहे. कुणाचं माझ्या हातनं चांगलं झालं नसेल